विद्यार्थ्यांनो, आज आपण संभाजी राजांनंतर त्यांचे जे बंधू होते छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याचा कारभार किंवा हे स्वातंत्र्य संग्राम कसे सुरू ठेवले याचा आपण अभ्यास करून घेणार आहोत. तर छत्रपती राजाराम महाराज हे शिवरायांचे द्वितीय पुत्र होते. यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला. म्हणजे स्वराज्य स्थापनेनंतर आणि महाराज गादीवर बसल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झालेला होता. तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचे स्वप्न जे होते ते त्याला असं वाटत होतं की आता आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खान याला पाठवले. त्यावेळीस राजाराम महाराज हे त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि संभाजींचा पुत्र शाहू हे रायगडावरच होते. लक्षात घ्या, शिवरायांची पुढची पिढी म्हणजेच शिवरायांचे वारसदार जे होते संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे दोन त्यांचे पुत्र. त्या पुत्रांपैकी संभाजी राजा यांचा हत्या निगृण असा वध हा औरंगजेबाने केलेला होता. हा आपण मागच्या पिरियडला पाहिलेला आहे. त्यानंतर त्यांचा जो बंधू होता म्हणजेच शिवरायांचे द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराज हे तसेच संभाजीच्या पत्नी ताराबाई आणि संभाजींचे पुत्र होते संभाजींच्या पत्नी येसूबाई आणि त्यांचा पुत्र म्हणजे त्यांचा मुलगा शाहू महाराज हे रायगडावर असताना तसेच राजारामांची पत्नी ताराबाई हे सर्व रायगडावर होते. हा डाव साधून औरंगजेबाने ठरवलं की आता रायगडाला वेढा घालायचा आणि छत्रपतीचे जे वारसदार आहेत